आव्हाने स्वीकारून करिअर घडवा. कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. आव्हानांची चिंता करू नका, नवनवे आव्हानं स्वीकारून आपले कर्तृत्व व करिअर घडवा, असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी केलं. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव होते. घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी, बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लानी व संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, संस्थापक उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, खजानी सदानंद कुलकर्णी हे प्रमुख उपस्थित होते. आतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात हा कार्यक्रम संपन्न झाला. कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के पुढे म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात मागील पानावरून पुढे असे दिवस राहिले नाहीत. जागतिकीकरणामुळे आपण आपले राहिलो नाही याचे भान ठेवून आपण सावध पावले टाकलं पाहिजे. दूरगामी परिणामाचा विचार करून एखाद्या विषयावर सर्वांग दृष्टीने विचार करून बातमी दिली पाहिजे. बातमीची दुसरी बाजूही मांडता आली पाहिजे. AI कृत्रिम बुद्धिमत्ता हा महत्त्वाचा भाग आहे, याची जाणीवही असू द्या. पत्रकारितेमध्ये भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याविषयी दिशादर्शन करणे व त्यात तुमचे योगदान देणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव, घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी, ताज मुल्लानी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी गुरुबाळ माळी यांना जीवन गौरव, संतोष मिठारी यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार, अशोक पाटील यांना उत्कृष्ट जिल्हा पत्रकार, ज्ञानेश्वर साळुंखे यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार, धनाजी गुरव यांना उत्कृष्ट सेवा, दीपक आयतवडे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार व शिवाजी भोरे यांना उत्कृष्ट सोशल मीडिया नेटवर्क असं पुरस्कार देण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील 12 तालुके व सीमा भागातील निपाणीसह 19 पत्रकारांना उत्कृष्ट तालुका पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जागल्या या स्मरणिकेचे व निबंधायन या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी स्वागत केले. संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी प्रास्ताविक केले. तसेच संस्थापक उपाध्यक्ष अभिजित कुलकर्णी यांनी आभार मानले.